तर लग्न झाल्यापासून माझ्या नवऱ्याला असं वाटतं मित्रांनो, की मी उठून रोज सकाळी पहाटे अंघोळ करून, देवपूजा करून, त्याच्या हातामध्ये नाश्ता द्यावा, मग डबा द्यावा, असं करावं वाटतं. तर मी एवढं काम केलेलं नाही आहेत कधीच. कारण मला वहिनी आहेत 2 लहानपणापासूनच. म्हणजे लहानपणापासून म्हणजे 9वी-10वीतच माझी मोठी वहिनी आली आणि त्याच्यानंतर माझी छोटी वहिनी आली. तर मोठ्या वहिनीने मला एवढं लाडून ठेवलं, की मोठी वहिनी मला चुरून अगदी द्यायची ताट हातामध्ये. पाण्याचा ग्लास पण द्यायची. तसंच माझ्या छोट्या वहिनीने पण केलं. तर त्या एवढ्या चांगल्या आहेत ना दोघी. तर त्यांनी मला असं सांभाळलं अगदी आईसारखं लहानपणापासून. असं हातामध्ये सगळं ताट देणं वगैरे आणि ह्याला वाटतं, की मी सगळं असं करावं. मित्रांनो, मी एवढी काम म्हणजे काम चुकार आहे तशी. मला कंटाळा पण येतो बनवायला. पण आणि ह्याला वाटतं तसं मी करावं आणि खूप असं बेस्ट कुक व्हावी नाही का. ह्याला वाटेल ते ह्यानी मला सांगतो YouTubeला बघून हे करते द्यावं. पण मी मित्रांनो एक गोष्ट सांगू का खरी, म्हणजे मला परवा माझे सासरे आले होते इकडे. म्हणजे माझी पहिली संस्कार सं 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 म्हणजे पहिली संक्रांत आहे. तर माझ्यासाठी वौसा घेऊन ते नाही का पूजायला वगैरे जातात. मी उद्या जाणार आहे. तर तसं घेऊन आले होते. तर त्यांना सकाळी मी चपात्या वगैरे एकदम संस्कारी बहू टाईप मी उठवून चपाती करून दिली. आणि आता भाजी काय करावं टेन्शन आलं. तर माझ्या सासऱ्यांनी मला शेंगदाण्याची चटणी शिकवली. मग इथं विचार करा मित्रांनो, मी किती भारी कुक असेल एकदम अशी. खरंच ना? विचार करा.